सर्वांचे स्वागत. नाचो कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 32 आपण बघत आहात. आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पिरळे येथील मोहनराव बुदावले पाटील महाराज. खर तर त्यांचा कीर्तनकारापर्यंत कसा प्रवास झाला या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. माऊली एक सांगा, तुमचं म्हणजे आई वडील काय करत होते? शेती करत होते. शेतमजूर होते. मग तुमचा शैक्षणिक प्रवास कसा झाला? आमचा शैक्षणिक प्रवास माझा सांगायचं म्हटलं तर खूप खडतर असा झालेला आहे. बर. कारण 7वी पर्यंत जोपर्यंत समजत नव्हतं तोपर्यंत शिक्षण आई वडिलांच्या कष्टावरती घेतलेलं आहे. बर. 7वी 8वी पासून स्वतःच्या पायावर उभा राहून लोकांच्या प्रत्येक शनिवार रविवारी कामाला जायचं, ते पैसे शाळेला वापरायचे. उन्हाळ्यात सुट्टी दिवाळी सुट्टी शाळेला जायचं, ते पैसे वापरायचे. असं मी BA पर्यंत शिक्षण केलं. बर. आणि स्वतःच्या पायावर 8वी पासून आजपर्यंत स्वतःच्या पायावर. नंतर शिक्षक म्हणून शाळेवरती लागल्यानंतर नंतर मी BEd केलं. म्हणजे BEd नंतर केलं? अगोदर शिक्षक म्हणून झाला? अगोदर शिक्षक म्हणून जॉईनिंग झालं. मग कुठल्या शाळेवर शिक्षक म्हणून काम केलं? अगोदर सुरुवातीला मी शिक्षक म्हणून अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ पल्स मंडळ या ठिकाणी शिक्षक म्हणून जॉईनिंग केलं. त्यानंतर 1 वर्ष महालक्ष्मी विद्यालय मोही आणि आमच्या गावात. आणि नंतर माध्यमिक विद्यालय कोतळे या ठिकाणी माझी सुरुवात झाली. कोतळ्यानंतर शिंगणापूरच्या पायथ्याला. कोतळ्यानंतर मी 98, 99 आणि 2000च्या दरम्यान पिरळे येथे हायस्कूल वरती मुख्याध्यापक म्हणून कार्यरत. म्हणजे शैक्षणिक किती होते? BSc BEd MA BEd? BA BEd इंग्लिश. बर. महाराज एक सांगा, खर तर प्रश्न असा आहे, मग म्हणजे तुळशीची माळ गळ्यात घालण्याचा हा कसा प्रसंग आला तुमचा? सांगितले म्हणून घातले का मनानं? कसा आहे तो प्रसंग? तो आता कोणी सांगितले म्हणून घातले नाही, माझ्या मनानेच उचल घेतली. की ज्या वेळेला मी लहान असताना, आता जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंतचा भाग अलग होता, पण ज्या वेळेला कळायला लागल्यानंतर गावात हरिनाम सप्ताह वगैरे असायचं, त्या गावात जायचं. मग आम्ही छोटे छोटे होतो, आम्हाला काही वाचायला वगैरे येत नव्हतं, पण आपण तिथं जाऊन बसायचो आणि पंक्ती वगैरे असायचे त्यावेळेला. आणि त्या पंक्ती वगैरे असल्यामुळे आम्ही जायचो. मग वाचायचे की लोक म्हणायचे, त्या अन्नदान करणारे जे पारायणाला वाचक बसलेले त्यांनी जेवायला यावं. मग त्यावेळेला असं वाटलं की आपण का वाचू नये. मग आम्ही वाचक म्हणून जायचो, जेवायला जायचो. तिथून आम्हाला आवड लागत निर्माण झाली. पुढे आता वयाच्या 12व्या वर्षी मला माळ घालायची होती, कारण माळ असल्याशिवाय नाही. मग आमचे वडील वगैरे सगळे मांसाहारी घरामध्ये होते. सगळे मांसाहारी असल्यामुळं आमच्या घरामध्ये ते रुजू नव्हतं. परंतु माझा एक ध्यास होता, कारण मी कळते असं मांसाहार केलेला नाही कधी. मग माळ घालायची. मग आमच्या गावात एक हरिभक्तीपरायण नारायण महाराज कदम यांच्याकडे मी गेल्यानंतर महाराजांना सांगितलं, महाराज मला माळ घ्यायची. महाराजांनी मला 2 वेळा माघार लावलं की तुमच्या लोक तुमच्या समाजामध्ये खातात. मग असं सांगितल्यानंतर नाही म्हणलं, मला माळ घाला. पण त्यांच्याकडून मी त्यांना गुरु केलं आणि वयाच्या 12व्या वर्षी माळ घातली. बर. आता दुसरा प्रश्न असा आहे महाराज, खर तर आता म्हणजे माळ घातणं, म्हणजे कीर्तन ऐकायला जाणं, भजन ऐकायला जाणं किंवा म्हणणं हे इथपर्यंत म्हणजे माळकरी असतो. पण असं काय मनात आलं तुमच्या मनात की आपण प्रवचन सांगावं किंवा कीर्तन सांगावं? असं कसा प्रसंग आहे तो मनात आल्यानंतर? कसा प्रश्न निर्माण झाला की आता आपण हे समाजाला? बरोबर आहे. असं वाटलं की ज्या वेळेला मी अखंड हरिनाम सप्ताह बसताना गावामध्ये जायचो, 5 ते 6 ते 7 ला प्रवचन वगैरे असायचं. नंतर हरिपाठ असायचं. प्रवचन लोक सांगतात, आपण ऐकायचो. कीर्तन सांगतात. मग एक मनामध्ये जिद्द होती की आपण बी प्रवचन सांगायचं. पण कसं सांगायचं? काय आपल्या घरामध्ये वारसा नाही कोणाचाच, आणि आपण प्रवचन सांगायचं कशी? मग या वेळेला मी हायस्कूलला 8वी ते 10वी दहेगाव हायस्कूल दहेगावला होतो. त्या ठिकाणी एक आम्ही दुपारच्या वेळेला शाळा भरायच्या अगोदर, हायस्कूल भरायच्या अगोदर एक केश कर्तनालय दुकान होतं. तिथं हरिभक्तीपरायण रमेश महाराज खंडागडे म्हणून त्यांच्याकडे जायचो. ते म्हणले माळकरी आहे का? हो माळकरी आहे. मग त्यांनी सांगितलं मग प्रवचन वगैरे करत नाही का? म्हणलं करण्याची इच्छा आहे, पण ते कसं करायचं? गायडन्स नाही, आपल्याला माहितीच नाही, वारसाच नाही, कोण सांगणार आहे?
मग त्या हरिभक्तीपरायण रमेश महाराज खंडागळे, कैलासवासी हरिभक्तीपरायण रमेश महाराज खंडागळे यांच्या माध्यमातून मी प्रवचन करायला शिकलो. पहिलं प्रवचन मी आमच्याच गावामध्ये अखंड हरिनाम सप्त्यामध्ये केलं. बरं, पहिलं प्रवचन तुमच्या गावात झालं आणि प्रवचन ऐकल्यानंतर म्हणजे काय लोकांनी भावना व्यक्त केली? महाराज प्रवचन असं झालं, काय सांगितलं म्हणजे? त्यावेळेला मी प्रवचन सांगितलं, लोकांना विशेष वाटलं की एक स्वायझेड समाजातला माणूस आज इथपर्यंत जातोय, पोरगा प्रवचन करतोय, खरंच काय तर तो भविष्य काळामध्ये करेल असं प्रत्येकाला वाटलं. आनंद वाटला तेवढं ऐकल्यानंतर सुद्धा. बरं वाटलं. पण पहिल्यांदा प्रवचन सांगताना मला जरा दडपण येतं. खूप दडपण म्हणजे आता चार चौघात बसून बोलणं वेगळं आणि जनसमुदायाच्या पुढे बसून बोलणं खूप वेगळं असतंय. त्याच्यामुळे थोडस आलं. त्याच्यामुळं आलं. मग पहिलं प्रवचन झाल्यानंतर थोडं धाडस निर्माण झालं की आपल्याला जमतंय, आपण समाजापुढे बोलू शकतोय. बरं, आता दुसरं एक सांगा. खरं तर कीर्तन परत सांगण्याचा प्रसंग आला. पहिलं कीर्तन तुमचं कुठं झालं? पहिलं कीर्तन माझं श्री क्षेत्र सोनेश्वर, सोनगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे, भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पहिले कीर्तन झालं. तिथं काय परिस्थिती आहे? कारण प्रवचनापेक्षा कीर्तन थोडं. आता कीर्तन मी अगोदर कीर्तन करायची जिद्द होती. कारण काय झालं, आमचे वडील मांसाहारी असल्यामुळे, आमच्या घरामध्ये पूर्ण मांसाहार असल्यामुळं आमच्या गावातले ज्यांच्या वडील मी माळ घातले, हरिभक्तीपरायण नारायण महाराज कदम, कैलासवासी नारायण महाराज कदम, हे म्हणले की आमच्या वडिलांना सांगितलं की तुमचा मुलगा, माझा एक मुलगा आणि गावातला एक लवटे म्हणून असे 3 मुलं आपण आळंदीला टाकूया. मग आमच्या चांगल्या माणसाने आमच्या वडिलांना सांगितलं, वडील बी होय म्हणले. आणि मग ते 2 मुलं गेले आणि मला काही पाठवलं नाही. मग ती खंतला राहून गेले की आपल्याला सुद्धा आळंदीत जाऊन आपण वारकरी झालो असतो, कीर्तनकार झालो. त्याच्यावर तो लवटे नावाचा मुलगा घरी आला परत. पण जे थांबले ते हरिभक्तीपरायण गुरुवर्य म्हटलं तरी चालेल, मस्त आम्ही समन्वयच काय धनंजय महाराज कदम, ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था दहेगाव, आणि मग ते आज तिथपर्यंत गेलेत. मला सुद्धा वाटलं की आपला मित्र तिथपर्यंत गेला, मग आपल्याला सुद्धा कीर्तन करावं. पण कीर्तन करायला सांगणार कोण? आळंदीला वगैरे त्या काळात जायचं, शिकायचं. मग मी काय करायचो, कीर्तन आपल्याला करायचं, जिद्द आहे, चिकाटी आहे. मग मी अखंड हरिनाम सप्ताह जिथं असेल गावाच्या आसपास पंचक्रोशीमध्ये, तिथं सायकलवर जायचो, वही पेन घ्यायचो, कीर्तनकाराच्या पुढे बसायचो आणि कीर्तनकार आल्यानंतर तो काय करतो, पहिल्यांदा काय म्हणतो, काय नाही, ते नोट काढायचो. मग कीर्तनाचा अभंग कोणता आहे ते दुसऱ्याला विचारायचं, अभंग कुठं असतो, कसं असतं, मग ते लिहून काढायचं आणि मुद्दे काढायचं. अशी माझी कीर्तनाची वाटचाल चालू झाली. नंतर कीर्तन करायचंय, पण प्रवचन करणं वेगळं आहे, कीर्तन करणं वेगळं आहे. मग आता कीर्तन करायचं कसं, आपल्याला जमेल का, काय जमेल का? मग हरिभक्तीपरायण मोहन महाराज देवकाते, श्री क्षेत्र सोनेश्वर, सोनगाव, बारामती, हे मला म्हणले, महाराज त्यांचं आमच्या गावामध्ये वारीमध्ये कीर्तन होतं, मी उभा होतो गायला. मग त्यावेळेला उभा असताना म्हणले, मला नाही गायन वगैरे येत. म्हणलं अजून महाराज मी शिकायलाच गेलो नाही. म्हणले काय नाही, म्हणले हे म्हणतात त्यांच्या पाठीमागे तुम्ही म्हणला चाल होती पहिल्यांदा. मग त्यांच्या मागे मी म्हणायला लागलो. मग ते मला म्हणले तुम्हाला येते चाल म्हणाला, तुम्हाला मी कीर्तन शिकवतो. म्हणले कीर्तन करायचं कुठं, आपल्याला कोण व्यासपीठ जागा देणार आहे? नाही म्हणले, या सोनगावच्या मंदिरात प्रत्येक सोमवारी 3 ते 5 कीर्तन असतंय. मग मला तिथं बोलायला म्हणले कसं करायचं काय? म्हणले तुम्ही फक्त अभंग करा, तुमचं तुम्ही चिंतन करा, कसं काय म्हणायचं काय आम्ही सगळं तुम्हाला ट्रेनिंग देतो. ठीक आहे. मग पहिल्यांदा कीर्तनाला गेलो, मोहन महाराज देवका त्यांनी सगळं मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीने पहिले कीर्तन मी तिथं केलं. तुटे भवरोग संचित क्रियामान कर्म या अभंगावरती पहिलं कीर्तन. आता महाराज अजून एक प्रश्न पडतो. खरं तर कीर्तन म्हटलं किंवा प्रवचन म्हटलं तर थोडा अभ्यासाचा लागतो. हो, अभ्यास. मग म्हणजे संसारातून म्हणजे कुटुंबातून अभ्यासाला कसा वेळ तुम्ही देता? अभ्यासाला कसं, त्यावेळेला मी शिक्षक पदावरती होतो. आणि एक फक्त वाचनाची आवड पहिल्यापासून. अध्यात्मक आमच्या गुरुवर्याकडे जाणं, त्यांच्याकडून वेगवेगळे ग्रंथ वगैरे आणणे, पुस्तकं आणणे, त्याचा अभ्यास करणे, अभंगाचा अभ्यास करणे. आणि शेजारी गावात गेलेले कीर्तनकार त्यावेळेला सप्ते असायचे आणि जायचो, मग ते अभंगच लिहून घ्यायचो त्यांच्यानंतर आणि ती वही घेऊन तीच वाचत बसायचं. असं काय? म्हणजे आता एक सांगा, खरं तर तुम्ही शिक्षक पेशाही काम केलेलं आहे, शिक्षक म्हणून काम केले, आता कीर्तन म्हणून करत आहे. तर म्हणजे पुढचा शिक्षकाचा अभ्यास तुम्हाला कीर्तनकार म्हणून कधी उपयोगी पडतो? शिक्षक पेशातला अभ्यास माझं इंग्लिश स्पेशल आहे, माझं BA इंग्लिश आहे. मी टीचिंग इंग्लिश मध्ये करतो, कीर्तन हे मराठी माध्यम आहे. बरोबर आहे.
आणि म्हणून त्याचा एकच फायदा मला झाला, त्या अभ्यासाचा नाही फायदा झाला, फक्त स्टेज डेअरिंगचा फायदा मला व्यासपीठाचा फायदा झाला. व्यासपीठाचा फायदा झाला. म्हणजे बरोबर आहे. आता दुसरा एक प्रश्न असा आहे महाराज, खर तर बऱ्याच वेळेला गायन महाराजांच्याकडे बघितलं जातं. हो. आणि गायन जर असेल म्हणजे स्वयंभू, तर कीर्तन अधिक रंगात येतं. हो, उत्कृष्ट होतं. हे होतं. तर ते गायनाचं अंग तुम्ही कसं सांभाळता? गायनाचं अंग मूळ पाहायला गेलं तर मी काही शिकायला वगैरे गेलो नाही, काहीच नाही. फक्त समोर जे गातात, कोणत्या ह्याच्यात गातात, कोणत्या पट्टीत गातात, आणि मग घरी मी थोडं थोडं रियाज करतो, बाबा ह्या माणूस बरोबर गायला कसं आहे, मग त्यांच्या बरोबर मी गात असते. स्वराला स्वर मिळवून अशा पद्धतीने शिकत गेलो. आता खरं तर अजून एक म्हणजे असा प्रश्न आहे, कदाचित म्हणजे एखाद्या हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या पुढे जर कीर्तन झालं, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना काय सांगण्याचा योग आला तर काय सांगतात? जर विद्यार्थ्यांच्या समोर जर सांगितलं तर शिक्षणाबरोबर संस्काराची काय गरज आहे, धर्माची काय गरज आहे, आणि संस्कृती कशी जपली पाहिजे. आज आपल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने नावलौकिक कमवायचं असेल, यशस्वी करायचं असेल, तर अध्यात्माची जोड दिल्याशिवाय आपण शालेय जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून संस्कार काय असते, संस्कार आपल्याला कुठे उपयोगी येतील, आपली संस्कृती कुठे उपयोगी येईल, आणि आपण आपला धर्म कसा टिकवायचा, या बाबतीचं जर त्याला नॉलेज दिलं तर तो सुद्धा घडू शकतो आणि त्याचा त्या विद्यार्थ्याला उपयोग होऊ शकतो. आता महाराज खरं तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपण बरेच कीर्तनकार आहेत, त्यांचे काही कुणाचे वारकरी शिक्षण असतात, कुणाचं काय आहे, तर असं काही तुमचं वेगळं पण आहे का? मठाधिपती म्हणून तुम्ही काम बघताय. आता वेगळं पण तसं काही नाही रे. आता वारकरी शिक्षण संस्था आमच्या कन्यासाठी मी ओपन करून दिली, ते श्री क्षेत्र पुशेगाव या ठिकाणी. त्याचबरोबर माझा जो प्रवास आहे तो माझा प्रवास शिक्षक पेशात असताना 1996 ते 2000 पर्यंत मी शिक्षक पेशात टीचिंगचं काम केलेलं आहे. त्यानंतर 2000 पासून ते 2003 पर्यंत मी 2000ला राजीनामा दिला शिक्षक पदाचा. 2003 साली माझी स्वतःची शेवटची घटका मी मोजत होतो. स्वतःची माझी परिस्थिती झाली होती, डाऊन झालेली होते, माणसं ओळखत नव्हतं, काय नव्हतं, अशा अवस्थेमध्ये म्हणजे संपल्यात जमा झालं तर भगवान गोरक्षनाथ मला उचकी म्हणून लागली होती. 8 महिना बेड पेशंट होते. अनेक रुबी केम वगैरे मोठमोठ्या हॉस्पिटल नेल्या, पलटणला जगतापच्या हॉस्पिटलमध्ये गेलो, अनेक ठिकाणी गेलो. उचकी हाच थांबतच नव्हती कसली. उचकी ती उचकी 3 वेळा लागायची एकाच वेळेला. त्यावेळेला 1 फूट उंचायचो, खाली आपटायचो बेडवरती. आणि मग अशा अवस्था खूप दवाखाने केले, सगळं चेकअप केलं आणि घरी आणून टाकले. शेवटचे घटका मोजत होतो, संडास वेगळी जागा होती, माणसं ओळखत नव्हतं, डोळे बंद होते. अशा अवस्थेमध्ये संपलोय म्हणून जाहीर केलं आणि अशा अवस्थेत चला घेऊन म्हणले. त्यावेळेला भगवान गोरक्षनाथांचा मंत्र जप मुखातून आला आणि त्यावेळेला लोकांनी ठेवले की जिवंत आहे, ते आज मी इथपर्यंत आलं. म्हणजे आता खरं तर आणि मग ज्या भगवंताने मला पुनर्जन्म दिला, त्याच भगवंताचा भगवान गोरक्षनाथांचा कृपाशीर्वाद झाला, त्यांचाच मंत्र झाला आणि त्यांचाच मठाधीश म्हणून मी आज 22 वर्ष सेवा करतोय. माझा भगवान गोरक्षनाथांचा मठ आहे पिरडे क्षेत्री. तिथं कामकाज कसं आहे? आमच्या मठामध्ये काम असं आहे की भगवान गोरक्षनाथांचं सगळं जो योग साधना आणि कर्म जे आहेत ते आध्यात्मिक बाजूने आहेत. कारण आज वारकरी संप्रदायाचा पाया बघितला तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र ताईचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकवला, गोरक्ष ओळाला घेणी करते. म्हणजे वारकरी संप्रदायाचा मूळ पाया नवनाथ आहे. आणि नवनाथांच्या त्या मठामध्ये आमच्याकडे अनेक प्रकारची भक्त येत असतात, अनेक प्रकारच्या समस्या असतात. फक्त भस्म विभूतीवर ते सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात. प्रत्येक पौर्णिमेला अन्नदान असते, प्रत्येक पौर्णिमेला पूजा विधी होम हवन यज्ञ असतात आणि वर्षातून वेगवेगळे कार्यक्रम मनोकामना विधी असतात, सिद्ध पूजा असतात, पारायण सोहळे असतात. अशा पद्धतीनं कार्य चालू आहे. धन्यवाद माऊली. खरं तर मानदेश भूषणशी बोलताना तुमचा जीवन प्रवास सांगितलेला आहे. खरं तर मगाशी तुम्ही सांगितलं की उचके हा प्रकार आहे. खरं तर काय म्हणतात, फार मोठी देवाने तुमची परीक्षा बघितली आणि अजून तुमच्या हातून काहीतरी भविष्यात कार्य घडावं असं परमेश्वराला वाटत होते. त्याच्यातही तुम्हाला काय म्हणतात त्याला बोनसच जीवन म्हणूया. आणि खरोखरच तुम्ही ते बोनस जीवन जे काही मिळालेलं आहे
समाजाच्या कार्यासाठी त्यासाठी तुम्ही म्हणजे कार्य लावत आहात. मग कीर्तनाच्या माध्यमातून असू दे, मठाधिपती म्हणून असू द्या. आणि खरोखरच आज आपण मानदेश भूषणला बोलताना कीर्तनकाराचा प्रवास सांगत मठाधीपर्यंतही प्रवास सांगितलेला आणि जीवनात कशा एका टप्प्यावर मला देवान ते लिप्त दिले ते सांगितलेलं आहे. मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद महाराज तुम्हाला. आणि तुमच्या या जे काम आहे म्हणजे वारकरी संप्रदायात असेल, नवनाथ महाराजांचं असेल, या कार्याला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. सगळं सांगितलेलं आहे. जसं कर्म करल तसं भोग भोगावे लागतील. आता हे पुढे प्रमाण होतं पण अलीकडे तरी काय हरकत नाही म्हणून सांगितलं. आता जसं पेराल तसं उगवल. बरं का महाराज काय सांगितलं? जसं पेराल तसं उगवल. एक जणांनी प्रश्न विचारला कीर्तन झाल्यावर येळे महाराज, जसं पेराल तसं उगवल. मग ते म्हणलं महाराज तुम्ही कीर्तनात सांगितलं जसं पेराल तसं उगवल. म्हणले बरोबर आहे. मग म्हणले मी बी काय केलं, पेराल तसं उगवल म्हणून मी म्हणलं शेतात गेलो पेरले, पण म्हणला तुम्ही जसं म्हणला ते चुकीचं झालंय. आता चुकीचं झालंय कसं काय? म्हणले शेंगदाणा मी पेरला, मग शेंगदाणाच उगवायला पाहिजे होता, मग त्याला टर्पल आलं कसं काय? तुम्हीच म्हणलं जसं पेराल तसं उगवल, मग त्याला टर्पल आलं कसं काय म्हणले? मग त्याला म्हणलं त्याचं उत्तर आहे माझ्याकडे. म्हणले काय? मग म्हणलं महाराज उत्तर द्यायचं असेल तर आता इथं नको, माझ्या घरी चला. येळे महाराज म्हणले घरी चला. त्यांच्या घरी इकडून जायचंय. मग घरी चला म्हणल्यानंतर मग येळे महाराजाला म्हणलं येळे महाराज मी घरी येतो, पण घरी आल्यानंतर महाराज आल्यानं पाद्यपूजा केली पाहिजे आणि दक्षिणा 500 रुपये दिली पाहिजे. येळे महाराज म्हणले काय हरकत नाही चला या. मग गेलो. मग येळे महाराजांनी पाद्यपूजा केली, दक्षिणा दिली, सगळं केलं. मग येळे महाराज म्हणले महाराज काय घेणार? चहा घेणार, दूध घेणार, काय घेणार? नाही म्हणले चहा चालेल की. आता घेत नाही पण म्हणावं लागतं दृष्टांतासाठी. हा चहा चालेल म्हणलं. मग येळे महाराजांनी म्हणलं फक्त मला चहा चालेल असं मी म्हटलं. येळे महाराजांनी चहा आणला. कशात आणला चहा? कपबशीत आणला. मग शिंदे महाराज त्यांना मी सांगितलं मला फक्त चहा पाहिजे. मग ते म्हटले चहाच आणलाय, मला फक्त चहा पाहिजे. म्हणजे कब्बशी शिवाय चहा येईल का? मग म्हणले टर्पाला शिवाय शेंगदाणा येईल का? विठाला